तिच्यावर सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचारामुळे तिला तिच्या सौंदर्याचा, तिला तिच्या बाईपणाचा तिरस्कारही वाटत असेल आणि म्हणून असुरक्षित असणाऱ्या या बाईपणात सुरक्षित असणारा पुरुष पण निर्माण करण्याचा ती भाबडा प्रयत्नही करत असेल। परंतु काळ कितीही पुढे गेला ना, पुरुषत्वाची कितीही लेबलं आपण लावत गेलो ना, तरी सुद्धा बाईपण हे कधीच झाकोळलं जात नाही। कारण आजही दर महिन्याला तिला मासिक पाळी येतेच। बाळणपणाच्या कळा या त्याला नाही तर तिलाच सहन कराव्या लागतात। स्वतःपासून दुसरा जीव निर्माण करीत असताना पुनर्जन्म हा तिचाच होत असतो। अर्थात या साऱ्या वेदना सहन करण्याची क्षमता, ताकद ही त्याच्यात नाही तर तिच्यातच असते हे त्या निसर्ग देवतेला सुद्धा मान्य आहे। आणि म्हणूनच बाळणपणाच्या वेदना, मासिक पाळी किंवा सौंदर्य ही बाईपणाची कमजोरी नाही तर बाईपण मजबूत करण्याची ओळख आहे। आणि म्हणून बाईपण भारी देवा असं म्हणत असताना स्वतःतलं पुरुषत्व स्वतःतल्या पुरुषत्वाला जागृत करण्यापेक्षा स्वतःतल्या बाईपणाचा सन्मान करणं हे प्रत्येक बाईनं आधी स्वीकारलं पाहिजे।